नाशिकमधील अपघातांचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढताना दिसते। नुकताच शरद पवार गटाच्या नाशिकमधील एक आमदार यांना देखील गाडीनं धडक दिली होती, त्याची देखील चर्चा झाली। त्या सुखरूप आहेत, पण अशात आता परत एक बातमी येते। गडचिरोलीतील अजित पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष असणाऱ्या महिला नेत्यांचं निधन झालंय। खरं तर नुकताच त्यांनी पक्षात प्रवेश केला होता। 26 नोव्हेंबर 2025 रोजी भाजपातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता। एवढंच नव्हे तर पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना महिला प्रदेश उपाध्यक्ष पद देखील देण्यात आलं होतं आणि त्यांचं नाव आहे गीताताई हिंगे, ज्यांचं अपघाती निधन झालंय। ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी पक्षप्रवेश केला होता। गडचिरोली शहरानं एक अत्यंत उत्साही आणि समाजकार्याची तळमळ असलेलं नेतृत्व गमावल्याचं मत सध्या व्यक्त करण्यात येते। खरं तर गडचिरोलीतील एक सक्रिय राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती। भाजपमध्ये असताना त्यांनी भाजप जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महामंत्री यांसारख्या महत्त्वाच्या कामांवर जबाबदारी पार पाडल्यात। नागपूरहून गडचिरोलीकडे येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने या अपघातातच त्यांचं निधन झालंय।